प्रत्येक नात्याला आपण नाव देऊ शकत नाही. पुरुष आणि गाडी हे एक असेच नाते आहे. यांचे खरे नाते काय असावे हे मला अजून तरी समजलेले नाही. बहुतेक एक अझम्पशन असे आहे की गाडी हे पुरुषांचे पहिले प्रेम असावे. असा पुरुष सापडणे कठीण ज्याचे गाडीकडे कधीच लक्ष जात नाही. जसे स्त्रिया भरपूर शॉपिंग करून एका दुकानातून बाहेर पडल्या तरी समोर नवीन दुकानात डिस्प्लेला काही दिसलं तर नकळत त्यांचे लक्ष तिकडे जाते. तसेच स्वतःची गाडी कितीही चांगली असली तरी सिग्नलला थांबल्यावर पुरुषाचे लक्ष शेजारी नकळत जातेच. मला वाटतं लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासूनच मुलांना गाडीविषयी आकर्षण वाटतच असते. कारण शाळेत असताना सायकलमध्ये तेवढी फारशी व्हरायटी नसायची. पण आता दर 2 दिवसांनी नवीन सायकल बाजारात आलेली दिसते. आणि खरी आवड निर्माण होते ते कॉलेज विश्वात. वेगवेगळ्या टू व्हीलर्स चालवून बघायचा छंद लागलेला असतो मुलांना. 90च्या दशकात नुकतंच 10वी पास होऊन कॉलेजमध्ये प्रवेश केलेली मुले आधी सायकलवरती दिसायची. नंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात गेल्यानंतर एखाद्या मुलाने जर दुचाकी घेतली की झालं, सगळं मित्रांचं कोंडाळं त्याच्याभोवतीच जमलेलं दिसायचं. त्यावेळेला आधी लुना असायची. नंतर सनी आली. सनी ही एक अशी टू व्हीलर होती की रिक्षा तिच्यापेक्षा फास्ट वाटायची. चढावरती तर ती थांबायचीच. मग तिलाच हळूहळू ढकलत न्यावे लागायचे. आणि सनीवरती डबल सीट जाणे म्हणजे त्याच्यापेक्षा चालत लवकर जाऊ असं वाटावं. आई-वडिलांना सनी घेऊन देणे त्यातल्या त्यात खिशाला आणि मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परवडणारे वाटे बहुतेक. बऱ्याचशा घरामध्ये वडील बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज स्कूटर चालवत असत. ती बिचारी स्कूटर, तिने किती भार सहन केला असावा देवच जाणो. चौघांचे कुटुंब असले तर लहान मूल आहे बाबांच्या पायाशी, मोठे मूल आहे पाठीशी आणि त्याच्या पाठी कुटुंबाची गृहिणी. हे दृश्य त्यावेळी बरेचदा दिसायचे. त्यावेळेला प्रत्येक मुलाचे स्वप्न असावे की हिरो होंडा तरी आपल्याजवळ असावी. तेव्हा त्यातल्या त्यात फास्ट दुचाकी म्हणून तीच एक होती. प्रत्येक मुलाला त्याच्या पहिल्या टू व्हीलरच्या बरोबर असंख्य आठवणी असतील. त्या बाईकवरून बऱ्याच कॉलेजेसच्या बाहेर फेरफटका मारलेला असतो. छोट्या मोठ्या ट्रिप्स केलेल्या असतात. जेवढं प्रेम दुचाकीवरती असते तेवढेच चारचाकीवरती सुद्धा असते. खूप आधी स्त्रिया तेवढ्या काही गाडी चालवत नव्हत्या. पण आता सर्वजण सर्रास चालवतात. अगदी विमानसुद्धा. बऱ्याचशा पुरुषांचे मत आहे की स्त्रियांना नीट गाडी चालवता येत नाही. त्यापेक्षा स्त्रिया रस्ता विसरतात किंवा चुकतात, असे काहींचे मत आहे. त्याला कारणही तसेच आहे की स्त्री-पुरुष यांच्या मेंदूची जडणघडण थोडी वेगळी असते. स्त्रिया मल्टीटास्किंग करत असतात. त्यामुळे गाडी चालवताना असंख्य विचार घेऊन चालवत असतात. आणि पुरुष एका वेळेला एक काम व्यवस्थित करू शकतात, कारण ते फोकस्ड असतात. पण यालाही काही लोक अपवाद ठरू शकतात. ड्रायव्हिंग शिकताना तर नवरा-बायकोंची प्रचंड भांडणे होतात. एकतर नवऱ्याकडून गाडी शिकूच नये, पण जर ती चूक झालीच तर प्रचंड आरडाओरडीची तयारी ठेवायची. एकदा तर गाडी रिव्हर्स घेत असताना जर अशी भिंतीला चाटून गेली तर लगेच खाली उतरून बाई लागलं तर नाही ना तुला, अशी गाडीची विचारपूसही केली. माझी नाही. तुला गाडी शिकवण्यामध्ये माझा एवढा वेळ गेला आहे की ड्रायव्हिंग स्कूल काढले असते तर 25 जणांना तरी शिकवून पैसे मिळवले असते, असे माझ्या नवऱ्याचे म्हणणे आहे. मग मीही म्हणाले, काढाच की ड्रायव्हिंग स्कूल, बघूयात कोण येतंय शिकायला. मी आहे म्हणून तुमच्या हाताखाली शिकले, इतर कोणी असतं तर अजिबात शिकलं नसतं. एकदा माझ्या मैत्रिणीने कार घेतली, पण तिला आणि तिच्या नवऱ्याला दोघांनाही ड्रायव्हिंग काही येत नव्हते.
त्यामुळे त्यांनी ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केले. तिचा नवरा बऱ्यापैकी प्रॅक्टिस करून थोडे दिवसात जरा बरी गाडी चालवायला शिकला. पण तिला अजून काही जमत नव्हते. बराच वेळ गेला. शेवटी एकदा तो इन्स्ट्रक्टर म्हणाला, "ताई, तुम्ही आधी टू व्हीलर शिकता का? म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा." त्यामुळे तिने ॲक्टिवा शिकायला घेतली आणि एक दिवस शिकत असताना एका माणसाच्या पायावर घालून त्याला पाडलं सुद्धा. त्यानंतर तिने गाडी शिकायला पूर्णविराम दिलेला आहे. कारण तिने नाही, तर तिच्या आजूबाजूच्या लोकांनी चांगलाच धसका घेतलेला आहे. माझ्या मैत्रिणीच्या दादाकडे हिरो होंडा होती. बऱ्याच वेळा तो नुसता त्या बाईकवरती इकडून तिकडून हिंडताना दिसायचा किंवा ती पुसत तरी असताना दिसायचा. मला वाटायचं तो मेकॅनिक आहे बहुतेक. कारण सतत गाडी धुणे, पुसणे किंवा काहीतरी गाडीतलं खोलून रिपेअर करत दिसत असे. त्यामुळे मी एकदा त्याला विचारले पण होते, की "दादा, तू कुठलीही गाडी रिपेअर करू शकतोस का रे? म्हणजे स्कूटर वगैरे बंद पडली तर?" त्यावरती तो एवढा चिडला होता, की तो बरेच दिवस माझ्याशी बोलतच नव्हता. कॉलेजमध्ये असताना मला आणि माझ्या त्या मैत्रिणीला बाईक शिकायची इच्छा झाली. मग आम्ही तिच्या दादाच्याच मागे लागलो शिकवण्यासाठी. कसाबसा तो तयार झाला. त्याची 100 कामे करून दिल्यानंतर. मग त्याने आम्हाला आधी फक्त किक मारायची प्रॅक्टिस करा असं सांगितलं. तो म्हणाला, "एकदा जर का तुम्हाला किक मारायला जमली, की बाईक चालवणं खूप सोपं आहे." मग आम्ही किक मारायची प्रॅक्टिस सुरुवात केली. पण ती किक मारणे काही एवढं सोपं नसतं. ती जर बसली नाही, किक जर व्यवस्थित बसली नाही, तर ती पायावरती जोरात आपटते आणि नडगीवरती ती अशी काही बसते, की पाय प्रचंड दुखतो आणि त्याचे वर्णन काही मी करू शकत नाही. त्यामुळे किक मारायची प्रॅक्टिस करून, करून आम्ही आमचे पाय सुजवून घेतले होते. मग शेवटी आम्ही त्याच्यावरतीही उपाय शोधला. दादाकडून किक मारून घ्यायचो आणि मग जाऊन बाईक चालवून यायचो. आमच्या या हुशारीला त्यानं हातच जोडले होते. माझ्या बहिणीने टू व्हीलर शिकताना चक्क माझ्या भावाला खड्ड्यातच पाडले होते आणि भावाने स्पीड ब्रेकरवरती गाडी हळू न करता तशीच चालवून बहिणीला मागच्या मागे पाडलं होतं आणि त्याला लक्षातही आलं नव्हतं. त्यामुळे एकमेकांना खड्ड्यात घातल्यानंतर दोघे कधीही एकत्र एकाच गाडीवरून त्यापुढे काही दिसले नाहीत. कॉलेजमध्ये असताना आम्ही मित्रमंडळी बऱ्याच गप्पा मारायचो आणि बऱ्याच गप्पा रंगायच्या तेव्हा असाही विषय निघायचा की पुढे मोठे झाल्यानंतर आपण काय काय करणार आहोत. तर मुलींमध्ये एक कॉमन होतं की पुढे मोठं झाल्यानंतर लंडनला किंवा पॅरिसला किंवा अमेरिकेत जाऊन भरपूर शॉपिंग एकदा तरी करायची आहे. तर मुलांना, "अरे यार, एकदा तरी बुगाटी, फेरारी नाही तर जॅग्वार चालवून बघायची आहे." असं असायचं. आणि तेव्हा मुलं म्हणायची, "बाईक्ससुद्धा एक-एक खूप भारी असतात हं." आणि मी ऐकलंय काही बाईक्स म्हणजे कारपेक्षाही महाग आहेत. एकदा अमेरिकेत फिरत असताना हार्ले डेव्हिडसन नावाची बाईक दिसली. ती एवढी मोठाली बाईक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. क्युरिओसिटी म्हणून मीही जवळ जाऊन बघत होते. तर नवरा म्हणाला, "हातबीत लावू नकोस हं बाईकला. तिचा मालक असेल जवळच." मी म्हटलं, "हे प्रचंड धूळ वरून काढता तरी येईल का मला?" यावरती तो म्हणाला, "चुकून जर अंगावर पडली तर रावणाच्या अंगावर शिवधनुष्य पडल्यावर कशी झाली होती गत त्याची, तशी होईल." अशी आमची चेष्टामस्करी चालू असताना तिचा मालक जवळ आला. त्याला पाहून खरोखरच रावण आला की काय असे वाटले. काय उंच आणि धिप्पाड व्यक्तिमत्व होते त्याचे. फुलासारखी स्टँडवरून बाईक त्याने काढली आणि माझ्याकडे हसून डोळे मिचकावले आणि बाईकचा प्रचंड आवाज काढून तो गेला देखील. म्हणतात ना, "जेनो काम तेनो भाय." अशी प्रचंड बाईक धिप्पाड पर्सनॅलिटीलाच शोभून दिसते. किरकोळ लोकांचे हे काम नव्हे. विंटेज कार्स ते अत्याधुनिक फास्टेस्ट कार्स, असंख्य गाड्यांचे प्रकार दुनियाभरात आहेत आणि नवीन नवीन येत पण राहतील. बरेचसे लोक सतत गाड्याही बदलत असतात. मार्केटमध्ये
येणारी नवीन गाडी एकदा तरी चालवून बघावी अशी सुप्त इच्छा एकदा तरी पुरुषांच्या मनात येत असणार. मला सुद्धा नवनवीन गाड्या चालवून बघायला आवडेल. सुंदर मोकळ्या रस्त्यावरून आजूबाजूचा निसर्ग बघत लाँग ड्राईव्ह करायला कुणाला आवडणार नाही? प्रत्येक वेळी चांगली कंपनी मिळायची वाट बघण्यापेक्षा स्वतःचीच कंपनी एन्जॉय करायला काय हरकत आहे?